आजचा दिवस म्हणजे फक्त माझ्यासाठी. ना घाई ना कोणतं टेन्शन, फक्त शांत सकाळ, गरम चहा, थोडीशी सेल्फ केअर आणि भरपूर पॉझिटिव्ह वाईब्स. रविवार म्हणजे आठवड्याभराच्या धावपळीतून मिळालेला छोटासा ब्रेक. केसांना तेल लावणं, आवडती साडी घालणं, चेहऱ्याची काळजी घेणं आणि स्वतःसोबत थोडा वेळ घालवणं, हाच माझा परफेक्ट संडे असतो. आज मनालाही विश्रांती आणि चेहऱ्यावरही हसू, कारण संडे आणि मी ही जोडीना नेहमीच खास असते. रविवार म्हणजे स्वतःसाठी राखून ठेवलेला ना सुंदर क्षण असतो. स्वतःची काळजी घेण्यासाठी महागडी उत्पादने नाही, तर थोडा वेळ आणि सातत्य महत्त्वाचं असतं. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या आणि रोज थोडा थोडा वेळ स्वतःसाठी काढा. संडे म्हणजे आराम, सेल्फ केअर आणि शांततेचा दिवस. मनाला थोडी विश्रांती. आणि अनेक सोशल मीडियावर ना कॅप्शनमध्ये असं असतं, रिसेट, रेस्ट आणि रिचार्ज. हाच मूडना दिसून येतो. आज मी ना माझा संडे सेल्फ केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आठवड्याभराच्या धावपळीनंतर स्वतःसाठी थोडा वेळ काढणं खूप गरजेचं असतं. आठवड्याभराच्या कामानंतर आजचा दिवस फक्त माझ्यासाठी. स्किन केअर, हेअर केअर, गरम चहाचा कप, शांत वातावरण आणि मनाला मिळालेली विश्रांती, अशा छोट्या छोट्या गोष्टींना संडेला खास बनवतात. स्वतःची काळजी घ्या, हसा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आणि मी ना इकडे आज माझं अगोदर जे स्किन केअर आहे ना तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज ना मी स्किन केअरमध्ये पॅराशूट ऑइलपासूनच माझी स्किन केअर करणार आहे. तर फर्स्ट स्टेप ना मसाज करणार आहे. प्रथम मी ना चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि जे पॅराशूट तेल आहे ना त्याने 5 मिनिट हलक्या हाताने मसाज करते. यामुळे त्वचेला ना मॉइश्चर मिळते आणि चेहरा पण रिलॅक्स वाटतो. कपाळ, गाल, नाक आणि हनवटीवर गोलाकार हालचालीमध्ये मसाज करा आणि त्याच्यानंतर ना कॉटनने ते पूर्ण पुसून घ्या. आणि आता उन्हाळा चालू असल्यामुळे ना खरंच खूप चेहरा काळा पण पडतो. त्यामुळे ना ऑइलने ना हे सगळं पूर्ण निघून जाते. आणि सेकंड स्टेप जी आहे ना ती मी स्क्रबर करून घेणार आहे. आणि याच्यासाठी मी ना जास्त काही नाही, फक्त कॉफी आणि पॅराशूट ऑइलच यूज करणार आहे. याच्यासाठी मी ना 1 चमचा कॉफी पावडर घेतलेली आहे आणि थोडे काही पॅराशूट ऑइलचे थेंब घेतलेले आहे. आणि हे सगळे मिक्स करून ना मी स्क्रब करून घेतलेला आहे. आणि हा स्क्रब चेहऱ्यासाठी ना 2-3 मिनिट हलक्या हाताने लावला, त्यामुळे डेड स्किन निघण्यास पण मदत होते आणि आपली त्वचा जी आहे ना ती फ्रेश पण दिसायला मदत होते. कारण 8 दिवसांमध्ये ना आपल्याकडे स्वतःसाठी देण्यासाठी जास्त वेळ नसतो आणि आपण तो काढतही नाही. त्यामुळे ना संडेला जो काही टाईम भेटतो ना तो आपल्यासाठी स्वतःसाठी पण दिला पाहिजे. आणि इकडे ना थर्ड स्टेपमध्ये मी फेस पॅक म्हणून ना कॉफी पावडर आणि काही पॅराशूट ऑइलचे थेंब आणि आपलं जे मध असतो ना तोच मी यूज करणार आहे. कारण स्क्रब केल्यानंतर कॉफी आणि थोडं नारळ तेल मिक्स करून फेस पॅक बनवलेला आहे. आणि हा पॅक ना 10 मिनिट ठेवून त्यानंतर जे आपण साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यामुळे ना त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो आणि त्वचा ना खूप छान राहते. आणि हा ना आठवड्यातून 2 वेळेस केला तरी पण बेस्ट ऑप्शन आहे. पण ते शक्य नसतं, त्यामुळे ना ज्या दिवशी संडे असतो त्यामुळे थोडे रिलॅक्स पण असतं टाईम. आणि त्यामुळे ना हे मी आज करून घेतलेलं आहे. तर जर आपल्याला कुठे जायचं असेल किंवा आपल्या घरी काही फॅमिली फंक्शन असेल तर ना पार्लरला न जाताना हा इन्स्टंट ग्लो म्हणून ना हा मसाज तुम्ही करून घ्या. त्याचे फायदे जास्त नाही आहेत, पण ना थोडं आपल्याला रिलॅक्सही होतं आणि थोडी स्किन पण ना ग्लोविंग दिसते. आणि नॅचरल ग्लो असल्यामुळे ना खरंच खूप छान वाटतं. आणि हे सगळं झाल्यानंतर ना मी इकडे चेहरा पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि नंतर ना तुम्ही जे मॉइश्चरायझर यूज करताना ते यूज करा, किंवा जर तुमच्याकडे गुलाबजल असेल ना तर ते गुलाबजल पण तुम्ही लावून घेऊ शकता. मी काही मॉइश्चरायझर लावलेलं नाही, पण मी ना गुलाबजलच इकडे लावून घेत आहे. आणि हे झाल्यानंतर थोडा वेळ
आराम केला, म्हणजे आराम नाही केला, कारण मला ना नंतर आपलं जे हे केसांची काळजी घ्यायची होती, म्हणजे केसांना ना हेअर ऑइल करायचे होते. त्यानंतर ना केसांना पॅराशूट ऑइल लावून स्काल्पची छान मसाज केली. केसांना मुळापासून टोकापर्यंत तेल लावल्याने केस मऊ आणि चमकदार राहतात. त्यामुळे ना ही स्टेप ना मला खरंच खूप आवडते. जेव्हा आपण तेल लावतो ना तेव्हा ना थोडे केस आपल्याला बघायला नको वाटतं, कारण कसं होतं ते थोडे चिपकू दिसतात आणि आपल्याला कसं सवय लागलेली असते की थोडे केस म्हणजे मोकळे असले ना की आपल्याला छान वाटतं. पण जेव्हा आपण तेल लावतो आणि नंतर केस धुतो ना तेव्हा याचे रिझल्ट ना दिसायला लागतात, कारण तेव्हा आपले केस जे असतात ना ते थोडे मऊ आणि चमकदार दिसतात. त्यामुळे आठवड्यातून 2 वेळेस तर ना हेअर ऑइल करा आणि हेअर वॉश पण करा, कारण जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा आपल्या केसांची ना खरंच खूप छान काळजी घेतली जाते आणि याच्यामुळे ना आपले केस पण कमी गळायला लागतात. त्यामुळे जर शक्य असेल, जर तुम्ही घरी असाल तर आणि टाईम जर असेल ना तर आठवड्यातून 2 वेळेस ना असं म्हणजे केसांची मसाज आणि हेअर वॉश करू शकता. पण मला ना खरंच ते शक्य नाही होत, त्यामुळे ना मी हे आठवड्यातून एकच वेळेस करते. पण जर शक्य असेल ना तर 2 वेळेस नक्की करा. आणि काही वेळ तेल राहू दिल्यानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घेतले. धुतल्यानंतर ते केस ना नैसर्गिकरित्या सुकू दिलेले आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर गरम चहा, हलके संगीत आणि थोडासा आराम, अशी छोटीशी सेल्फ केअर रुटीन मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता करायचा तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. बाय बाय.